नमस्कार मित्रांनो, मी गणेश सूर्यवंशी. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे गणेश भाई ब्लॉगवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आपण सर्वजण ज्या रस्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तो म्हणजे मिसिंग लिंक, म्हणजे पुणे आणि मुंबईला जोडला जाणारा हा मिसिंग लिंक. तर मित्रांनो, आज आपण मिसिंग लिंकला आलेलो आहे आणि लाईव्ह अपडेट आपण आज देणार आहे. हे बघू शकता, मिसिंग लिंकला म्हणजे मुंबईकडे हा जाण्यासाठी लोणावळ्याच्या आपण जवळपास उभा आहे. आणि या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. आणि मित्रांनो, 1 मेला ह्या मिसिंग लिंकचं उद्घाटन हे होणार आहे. त्यामुळे फारच अशी आतुरता लागलेली आहे की मिसिंग लिंक हा कधी चालवणार आहे. म्हणजे मुंबई आणि पुणेकर म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे असं लोणावळ्यात जे ट्रॅफिक जे होतं, जे आपण आता घाटामध्ये अर्धा 1 तास आपण जे थांबत असतो, तर तिथे न थांबता आता आपण डायरेक्ट मिसिंग लिंकवरून डायरेक्ट आपण खोपोलीला आपण पुढे उतरणार आहे. आणि हे बघू शकता, लाईव्ह अपडेट आहे. आणि हा टनेल आहे. टनेलमध्ये पण काम एकदम व्यवस्थित, असं स्वच्छता वगैरे एकदम भारी, लाईटिंग, स्पीड मीटर दिलेले आहेत, कॅमेरे दिलेले आहेत. ओव्हर स्पीड जर तुम्ही गाडी चालवली तर इथं पण कॅमेरे दिलेले आहेत. त्यामुळं 100चं स्पीड आहे, 100च्या स्पीडनेच गाडी या ठिकाणी चालवा. ओव्हर स्पीड चालवू नका. 2000 रुपये या ठिकाणी पण दंड बसू शकतो आपण प्रत्येक वेळेस. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण मुंबई एक्सप्रेसला आपण सांगत आलो आहे की कॅमेरे कुठे आहेत, काय आहेत. आपण सुद्धा ते व्हिडिओ टाकलेले आहेत. तर या ठिकाणी पण कॅमेरे हे लावण्यात आलेले आहेत. 100चं स्पीड आहे, ओव्हर स्पीड चालू नका. आणि मित्रांनो, मिसिंग लिंकला अवजड वाहनांना परवानगी देण्यात आलेली नाही आहे. म्हणजे जे ट्रक असतील, आयसर आहेत, मोठमोठ्या जे हेवी वाहने आहेत, कंटेनर असतील, तर या वाहनांना या मिसिंग लिंकला परवानगी देण्यात आलेली नाही. म्हणजे काही थोड्या दिवसांनी दिली तर माहीत नाही, पण आता तर परवानगी नाही. फक्त कार्स आणि जे प्रवासी वाहतूक बसेस आहेत, म्हणजे एस टी असतील किंवा बस असतील, यांनाच फक्त मिसिंग लिंकला परवानगी देण्यात आलेली आहे. हीच वाहनं फक्त ह्या रोडनी जातील. जी हेवी वाहने आहेत ती जुन्या रोडनेच, जुन्या घाटानेच ही वाहने जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे बघू शकता, टनेलचं म्हणजे 1 तारखेला, 1 मेला कामगार दिनाच्या दिवशी या ठिकाणी उद्घाटन हे होणार आहे. आपण आता मिसिंग लिंक म्हणजे मुंबई पुणे महामार्गावरती मिसिंग लिंकला आपण आज आलेलो आहे. आणि हे लाईव्ह अपडेट आहे फक्त आपल्या चॅनलवरती. आणि बघू शकता कशा प्रकारे हे काम झालेलं आहे. सर्वात म्हणजे जगातला सर्वात मोठा हा वाईल्ड टनेल आहे मिसिंग लिंकचा. जगातील सगळ्यात मोठा वाईल्ड टनेल आहे, म्हणजे रुंदीचा हा टनेल आहे. मला तर खूप आतुरता लागलेली आहे की हा रोड किती दिवसापासून ह्या महिन्यात चालू होईल, पुढच्या महिन्यात चालू होईल, 4 महिन्याने चालू होईल, 8 महिन्याने चालू होईल. पण आज तो दिवस उजाडला. आणि 1 तारखेला ह्या रस्त्याचं उद्घाटन होणार आहे. कारण जे डेली मुंबई पुणा जे अपडाऊन करतात, म्हणजे मी सुद्धा कंटिन्यू मुंबईला असतो. मुंबई पुणा माझ्या हप्त्यातून मी 3 ते 4 वेळा मुंबईला असतो. आणि घाटामध्ये तुम्ही रात्रीच्या वेळेस 6च्या नंतर जर आला तर काय परिस्थिती असते घाटामध्ये, हे जे रोज डेली अपडाऊन करतात हेच फक्त हे जाणू शकतात. आणि जे शनिवार रविवार म्हणजे विकेंडला जे फिरायला जातात, ते ज्यावेळेस ह्या घाटात अडकतात 1 तास 2 तास, तर त्यावेळेसच त्यांना कळतं की मिसिंग लिंक हा चालू झाला पाहिजे. आणि आता सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. आणि 1 तारखेला हा मिसिंग लिंक हा चालू होणार आहे. आपण आज खास करून फक्त तुमच्यासाठी आपण फक्त आज अपडेट घेऊन आलेलो आहे. पूर्ण टनेलचं काम हे सगळं झालेलं आहे. आणि जो मध्ये टायगर व्हॅलीमध्ये
जो आता जो ब्रिज बांधण्यात आलेला आहे हा 180 मीटर उंचीवरती हा बांधण्यात आलेला आहे आणि त्याचंही काम आता झालेलं आहे. आपण आता हे लाईव्ह अपडेट हे तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहे आणि आपण ब्रिजचंही काम पाहणार आहोत कशा प्रकारे झालेलं आहे. आणि हा इमर्जन्सी एक्झिटमधला हा रस्ता आहे. म्हणजे जर काही अपघात झाला किंवा काही ट्रॅफिक झालं तर आपण हा एक्झिट घेऊन आपण दुसऱ्या रोडला आपण निघू शकतो किंवा युटर्न घेऊ शकतो. शक्यतो युटर्न वगैरे ह्या रोडला देण्यात आलेलं नाही आहे टनेलमध्ये, फक्त इमर्जन्सी एक्झिटच देण्यात आलेले आहेत. कारण त्या ठिकाणी भले मोठे दरवाजे असे लावण्यात आलेले आहेत. आणि आपण आता पुढं जो टायगर व्हॅलीमधला जो ब्रिज आहे तर ह्या ब्रिजवर आपण आता टनेलच्या बाहेर आपण पडतो आहे. म्हणजे आपण मुंबईकडे आपण बाहेर पडतो आहे. आणि हे पाहू शकता आपण मित्रांनो, आपण लवकरच ड्रोनचा पण पूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे आणि त्यातमध्ये पूर्ण डिटेल संपूर्ण माहिती सगळी देण्यात येणार आहे. म्हणजे हे बघू शकता इथं वर पण कॅमेरे इथं लावण्यात आलेले आहेत. हा टायगर व्हॅलीमध्ये हा 180 मीटर उंचीवरती हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे. तारांवरती हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे. तुम्ही हे डिझाईन बघू शकता. म्हणजे एक इंजिनिअरिंगचंच एक कौशल्य म्हणता येईल या ठिकाणी. आणि अशा प्रकारे हा ब्रिज आणि हा रस्ता बांधण्यात आलेला आहे. म्हणजे इंजिनिअर तंत्रज्ञानाला हे मानलं पाहिजे आपण की कशा प्रकारे एवढा मोठा टनेल आणि त्यातून हा टायगर व्हॅलीमध्ये हा खूप भला मोठा असा ब्रिज हा बांधण्यात आलेला आहे. आणि 1 मेला म्हणजे कामगार दिनानिमित्त ह्याचं उद्घाटन हे होणार आहे आणि सर्वांसाठी हा रस्ता खुला होणार आहे. बघू शकता आपण टायगर व्हॅलीमध्ये आहे आणि हे दोन्ही साईडला अशा प्रकारे काम आता प्रगतीपथावर आहे. म्हणजे 1 तारखेपर्यंत ह्याचं काम पूर्ण आता सध्या रोडवरती सगळी साफसफाई ही चालू आहे. आणि तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून बघू शकता हा कशा प्रकारे ब्रिजचं काम हे चालू झालेलं आहे आणि कशा प्रकारे काम हे झालेलं आहे. ते मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण दुसरा व्हिडिओ मिसिंग लिंकचा लवकरच घेऊन येणार आहोत. पूर्ण डिटेल माहिती सहित आपण पूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहेत. आणि मित्रांनो, भेटूया आपण पुन्हा एकदा मिसिंग लिंकच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.